ब्रह्मपुरी किडनी मामला अब सिर्फ एक पीड़ित किसान की कहानी नहीं रहा, बल्कि ये पूरे सिस्टम पर सवाल खड़े करने वाला गंभीर मुद्दा बन चुका है। कर्ज के बोझ तले दबे किसानों की मजदूरी, अवैध साहूकारी और मानव अंगों की तस्करी की आशंका, इस पूरे प्रकरण ने प्रशासन से लेकर राजनीति तक को कटघरे में खड़ा कर दिया है। इसी मामले को लेकर किसान नेता बच्चू कडू ने पीड़ित किसान से उसके गांव में मुलाकात की और बातचीत के बाद सरकारी तंत्र पर तीखा हमला बोला। बच्चू कडू ने कहा कि ये कोई साधारण अपराध नहीं, बल्कि एक अंतर्राष्ट्रीय स्तर का गंभीर अपराध है। उन्होंने सवाल उठाया कि जब राज्य की अर्थव्यवस्था विकास के दावे पर रही है, तब किसानों को अपनी जमीन के बाद अब शरीर के अंग बेचने की नौबत क्यों आ रही है। कडू ने साफ कहा कि मुख्यमंत्री विदर्भ से होने के बावजूद जांच की रफ्तार बेहद धीमी रही। उन्होंने इस मामले में मानव तस्करी से जुड़े कड़े कानून जोड़ने, विशेष जांच दल गठित करने और स्मॉल फाइनेंस बैंकों के संदिग्ध लेन देन की जांच के लिए स्वतंत्र जांच समिति नियुक्ति करने की मांग की। बच्चू कडू ने ऐलान किया कि 3 जनवरी को पीड़ित किसान के गांव से नागभीड़ तहसील कार्यालय तक विशाल मार्च निकाला जाएगा और नागभीड़ बंद रखा जाएगा। ही लहान गोष्ट नाही आहे भाऊ। हेच जर आम्ही पाहतो धर्माच्या नावानं झालं असतं ना, एखाद्या मुसलमानानं हिंदूला जर छेडलं असतं आणि हिंदूने जर मुसलमानाला छेडलं असतं आणि त्या धर्माची पट्टी लावून जर प्रकरण झालं असतं तर मग आग लागली असती आणि तुम्ही आम्ही आग लावली असती। गाव का शांत आहे? गावानं एक दिवस का उपास केला नाही पाहिजे? आज प्रत्येक गावावर परिस्थिती येणार आहे ही आणि आम्ही शांत आहोत, साधा निषेध करायला तयार नाही। मी वाट उन्होंने दो टूक कहा कि ये लड़ाई किसी एक किसान की नहीं, बल्कि पूरे राज्य में फैले अवैध साहूकारों के खिलाफ की है। कडू ने यह भी कहा है कि पहले किसान अपनी जमीन बेचने को मजबूर होता था और अब हालात ऐसे हो गए हैं कि किसान अपनी किडनी तक बेचने पर मजबूर है। उन्होंने दुख जताया कि इस गंभीर मामले में न तो किसी मंत्री ने सुध ली, न विधायक और न ही सांसद मौके पर पहुंचे। उन्होंने आरोप लगाया है कि कुछ साहूकारों के राजनीतिक संबंध है और सत्ता हो या विपक्ष, ऐसे लोगों को राजनीतिक दलों से बाहर किया जाना चाहिए। कडू ने यह भी कहा है कि अगर इस मामले को धार्मिक या जातिगत रंग दिया गया होता तो शायद से ज्यादा महत्व मिलता, लेकिन यह किसानों से जुड़ा सवाल है, इसलिए अनदेखी की जा रही है। इसी ब्रह्मपुरी किडनी प्रकरण से जुड़ा एक और चौंकाने वाला खुलासा भी सामने आया है। आरोपी के भाई द्वारा मशहूर अधिवक्ता दीपक शुक्ला को फोन पर केस लड़ने का अनुरोध किया गया, लेकिन अधिवक्ता शुक्ला ने इस प्रस्ताव को सख्ती से ठुकरा दिया। इस पूरी बातचीत की ऑडियो रिकॉर्डिंग सोशल मीडिया पर वायरल हो रही है, जिसमें अधिवक्ता दीपक शुक्ला साफ शब्दों में कहते हैं, सुने जा रहे हैं कि जो लोग किसानों का शोषण करते हैं, उन्हें अंग बेचने के लिए मजबूर करते हैं, उनके पक्ष में वे भी खड़े नहीं होते। अधिवक्ता शुक्ला ने स्पष्ट किया है कि किसी भी तरह के दबाव, लालच या लाभ के बावजूद वे ऐसे अन्याय के खिलाफ खड़े रहेंगे। उनका कहना है कि किसान अन्नदाता है और उसे कर्ज के जाल में फंसाकर अमानवीय तरीके से प्रताड़ित करना सबसे बड़ा अपराध है। हॅलो हॅलो भाऊ, येऊ का तुमच्या घराकडे? येऊ थोडासा? कोण बोलता? मी अजय बल्लारपूर बोलतो। आपला हा प्रकरण कुठला? किडनीवाला? हो हो, संजूवाला। काय तुमची इच्छा, काय मागणी काय? थोडं तुमचं मार्गदर्शन तर पाहिजे का नाही? येतो मी थोडासा। येऊ का ऑफिसकडे? नाही, पण मी या प्रकरणात बेल नाही घेणार। मी नाही का? आरोपीची बाजू घेऊ शकत नाही। हा अत्यंत चुकीचा, बहुत गंभीर गुना है, सीरियस बात है ये, समझे क्या? इस प्रकार के नेचर के गुने में किसी भी प्रकार से पैसे के लिए नहीं ले सकता हूँ, सॉरी। हो ना? हाँ, आप कोई भी वकील करो, ये बहुत अन्यायपूर्ण बात है और बहुत दुखद बात है किसी किसान के साथ में, ऐसा नहीं होना चाहिए, सॉरी। बरोबर। ऑडियो वायरल होने के बाद सामाजिक संगठनों, किसानों संगठनों और आम नागरिकों ने अधिवक्ता दीपक शुक्ला के इस फैसले की खुलकर सराहना की है। लोग इसे न्याय, नैतिकता और निर्भीक वकालत का मजबूत उदाहरण बता रहे हैं। अब सवाल यह है कि क्या जांच एजेंसियां इस वायरल ऑडियो को सबूत के तौर पर शामिल करेगी? क्या इस मामले में अवैध साहूकारों और मानव अंग तस्करी की परतें और खुलेंगी? और सबसे बड़ा सवाल कि क्या पीड़ित किसानों को समय रहते न्याय मिल पाएगा? ब्रह्मपुरी किडनी मामला अब सिर्फ एक खबर नहीं, बल्कि ग्रामीण भारत में किसानों के साथ हो रहे शोषण की कड़वी सच्चाई बन चुका है। खरं तर हा काही लहान सहान गुन्हा नाही आहे, गंभीर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे। याला या स्तरावरून त्याची चौकशी होणं मला वाटतं फार चुकीचं होईल। पहिली गोष्ट तर पहिले शेतकरी शेती विकून कर्ज फेडत होता, पण युगांतरानं विकास वाढत गेला असं म्हणतो आपण। विकासाचं एक वेगळं पाऊल टाकतो असं म्हणतोय। या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी जात असताना इथं जर रोशन सारख्या एका सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला जर किडनी विकण्याची, त्याला जबरदस्ती करणं, ते विकणं
विकून पैसे वसूल करणं म्हणजे 1 लाखाच्या बदल्यात 8 लाखाची किडनी द्यावं लागतं, हा अतिशय मला वाटतं गंभीर प्रकार आहे. याला राष्ट्रीय स्तरावर खरं तर अशा पद्धतीनं गुन्हे घडताना पाहतोय. असे गुन्हे सरासरी घडत नाही आणि इथे या राज्यातला मुख्यमंत्री इथून फक्त 150 किलोमीटरवर असताना सुद्धा, विदर्भातला मुख्यमंत्री असताना त्याच्यावर आतापर्यंत जे काही ज्या पद्धतीनं समोर जायला पाहिजे होतं, अर्थात इथल्या एसपीनं फार चांगलं सहकार्य त्याला केलं, एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मला आठवतोय. पण तो अजूनही जे गुन्हे व्हायला पाहिजे, 1994चा थोटा ऍक्ट आहे, तो कलम 18 बेकायदेशीरपणे अवयव काढणे, हे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कलम 18ची आम्ही मागणी करतो आहे. कलम 19 अवयवाची तस्करी झालेली आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे. याच्यावर जे काही रॅकेट आहे ते रॅकेट पूर्ण कसं येईल. कलम 20 आहे, त्यात दलाल, एजंट, सावकार, डॉक्टर हे सगळे, याच्यात 10 वर्षाचा मोठा दंड आहे. मानव तस्करी आहे, म्हणजे मानव तस्करीचा 370चा गुन्हा मला वाटत नाही याच्यात दाखल केला म्हणून. 370 आहे. अपहरण आहे, कारण जबरदस्ती केली आहे, त्याला फोन केलाय, धमक्या आलेल्या आहे आणि याच्या अगोदर त्याला मारहाण झालेली आहे. त्या धमकीपोटी तो किडनी विकायला गेलेला आहे, विकल्या गेलेली आहे. त्याच्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जबर मारहाणीचा इथं अजूनही गुन्हा दाखल केला नाही. फसवणुकीचा गुन्हा आहे, हा फसवला आहे त्याला विविध मार्गानं धमक्या देऊन हे जे गुन्हे दाखल व्हायचे आहे ते गुन्हे दाखल होणं फार गरजेचे आहे. आणि एकंदरीत खंडणीच्या बाबतीत इथं गुन्हा दाखल केला, पण याच्यामध्ये अधिक आहे. पासपोर्ट ऍक्ट आहे एक, पासपोर्ट आंतरराष्ट्रीय जेव्हा गुन्हा घडतं तेव्हा कोलंबियामध्ये जो गेला असन, तिथले कोण डॉक्टर आहे, तिथली कोणती टीम आहे, आता ही इथला एसपी तो मला नाही वाटत त्या गुन्ह्यात पूर्ण पुरू शकेल. आणि एक स्पेशल SIT इथं निर्माण केली पाहिजे. आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे सर्रास सगळीकडे होत आहेत, सर्रास आहे. म्हणजे यात सूक्ष्म बँक ज्या आहे त्याला काय म्हणतो आपण, सूक्ष्म मायक्रो फायनान्स वाले आहेत किंवा फायनान्स जसे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स वाले आहे, हे सगळे जे काही अवैधरित्या मधातच गाडी उचलून नेणे, तशा प्रकारच्या धमक्या देणे, यासाठी एक सावित्रीबाई फुलेच्या नावानं एक सत्यशोधक समिती नेमली पाहिजे. पुऱ्या महाराष्ट्रावर ऐवज सावकारकी म्हणजे हँड लोन जे आपण पाहतोय, धमकीपोटी वसूल करणारे, अशा याच्यावर कशा पद्धतीनं बंधनं घालता येईल यावर समिती नेमणं. कारण ह्या रोशनच्या माध्यमातून हे प्रकरण सगळं उघडकीस आलं. आम्ही 3 तारखेला मोठं आंदोलन, पूर्ण महाराष्ट्र हादरेल अशा पद्धतीनं, कारण प्रकरण लहान नाही आहे. शेती विकण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, अवयव विकावं लागतं या देशामध्ये 21व्या शतकामध्ये. आमची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी जात असताना लाज वाटायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा. साधा एक फोन करता नाही आला मुख्यमंत्र्याला, विचारपूस नाही करता आली. घरची परिस्थिती पूर्ण बेताची झाली होती. घरी काहीच नव्हतं आता, कारण यांच्या व्याजापायी 6-7 गायी पण होत्या, त्या पण विकल्या मी. आणि बाकी ते गायी त्याला परम पावल्या होत्या. त्याच्यामुळे मी किडनी विकण्याचा तो निर्णय घेतला. सावकारांनी तुम्हाला कशा प्रकारे त्रास दिलाय? माझे जसे घेतल्यानंतर त्याची जी टीम आहे ते एकमेकाकडे वळवत गेले, त्याच्यात मी त्याची द्यासाठी इकडून असं करत मी ते फसलो. साधारण फक्त 1 लाख रुपये घेतले, त्याच्यातून मग ते वाढत गेले. साधारण आता जो स्पष्ट आकडा होत आहे तो 48 लाख रुपये स्पष्ट जवळपास. भारतीय असलेले आम्ही 6 जण होतो. मग एकाचं ते ब्लड ग्रुप मॅच नाही झाल्यामुळे त्याला रिटर्न करण्यात आला. तिथं 6 जण होतो आणि बाकी बांगलादेश होते 7-8 जण. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.